मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. जे तुम्ही बघताय ते सगळं खेडचा परिसर आहे. समोर तुम्हाला भामास्केडचा डॅम, ते शिवेची पर्वतमाळ, खाली बॅकवॉटर, समोर फिरंगाई देवीच्या इथं मावळचा परिसर, MIDCचा एरिया, आणि हे जे डोंगर दिसतात तुम्हाला खेडमधले ते 3 कुंडेश्वरचे मंदिर, पाईटचं एक डोंगर, एक कुंडेश्वर आणि एक शिखर, असे 3 डोंगर आहेत. व्हिडिओ खूप रनिंग व्हिडिओ असणार आहे. सो जी माहिती मी सांगितली गेली ती वेल प्लॉटेड नव्हती. जे आलं मनात ते बोलत गेले आहोत. थँक्यू. सो माझ्या गावठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे व्हिडिओ करतो मी जे कोण बघत नाही माझे शेअर. त्याच्यामध्ये आहे शुभम, अभिषेक आणि मी. स्विफ्ट डिझायर आहे, स्विफ्ट डिझेल आहे, डिझायर नाही आहे. आम्ही चाललो आहे वर कुंडेश्वर, श्री क्षेत्र कुंडेश्वर. येस, आता हा ऑफ रोड पट्टा आहे. बिबट्या वगैरे खूप आहे. तो पुढे जो दिसतोय तो भामास्केडचा डॅम आहे. ते बॅकवॉटर आहे, डॅम नाही. डॅम तिथं आहे. ते शिवेचे डोंगर माळ आहे सगळी पुढे. त्या डोंगरांच्या पलीकडे मावळ, बरोबर. हे आता आपण खेडमध्ये आहोत. ती MIDC तिथं, त्या डोंगराच्या तिथं मारलाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. याच्या जबाबदारीवर आम्ही चाललोय. अभिषेक फुल ड्रायव्हर मोड मध्ये आलाय. फुल सीटच्या पुढे जाऊन तो क्राउच करून नाही, रस्ता बघत चाललाय तो. बाकी काय, रस्ता खूप एक्स्ट्रा कसे आहेत रस्ते. आणि हे तर फक्त 10% आहे. जेव्हा तो पीक चालू होईल तेव्हा तुम्हाला कळेल किती एक्स्ट्रीम रस्ते आहेत. आणि शुभमला पण कव्हर करणार एक्सपिरियन्स घ्यायच्यावरती. मागच्या वेळेस आता आम्ही 2 व्हीलरवर आम्हाला बिबट्यानं स्पॉट झाला, पण बिबट्याचं वेस्टेज स्पॉट झालं. हा, तू ते गोष्ट बोललेलं. That was this big, and this area is well known for leopards. Got it. Yes. In various books they have written that. अरे यार, रस्ता डेंजर आहे. इथून चढायची आहे का गाडी? Yes. केलंय ना तू याच्या आधी? आमच्या आधी आम्ही केलेलं आहे. 2 व्हीलरवर केलंय, 4 व्हीलरवरती पण मी फॅमिली सोबत जाताना आम्ही Okay. गाडीचं इंजिन चालू असतं, येताना बंद असतं. So this is the starting point. बोर्ड आपल्याला स्वागत करतोय. श्री क्षेत्र कुंडेश्वर आपले स्वागत करत आहे. इझी पीझी घाट चढायचा आहे. तर गाडीचं मॅक्झिमम गिअर असतो फक्त सेकंड अँड फर्स्ट वरतीच गाडी चढते. आणि गाडी निवांत चढते. गाडी निवांत चढते कारण गाडी एक्सपिरियन्स्ड आहे. हो, 2 लाख किलोमीटर 2 लाख किलोमीटर्स कव्हर. दाखवतो मी नंतर. the road how अरे it is बापरे. going to be, and steep turns and steep what we say water crossing होतं इथे पावसाळ्यात. सो इथे तुम्ही बघू शकता. ह्याच्यावरती तुम्ही KTM 390 पण घेऊन येऊ शकता. हो, काही हरकत नाही. KTM 390 आणू शकता तुम्ही. जर तुम्ही 90 पिली असेल तर सायकलवरती पण येऊ शकता. सायकल का स्केटिंग करून वर चढू शकता. गावात पूर्ण बाटली जर पिलेली असाल तर मला कोणत्याच वाहनाची गरज नाही. नाही, रेड बुल पिली असेल तर मग Red Bull आणि थोडंसं AdBlue प्यायचं त्याच्यात. धूर येणार नाही. Seriously, they are the steepest roads ever. One of the steepest road in मावळ तालुका. Mawal. It comes under Khed Taluka. Yes. And it's going to truly test our tires and our engine. Also the driver skills. Yeah. And the pillion skills also. Yes. How they entertain me and how they keep me motivated to climb this trail. I can call it trail. The sound of chip is going to fear me down now. Need to fear, bro. You are already experienced driver. You have that much experience. I'm an experienced rider, bro. I'm not an experienced driver. You are rider? Yes, I ride everything. Okay. From bikes to 4-wheelers Yeah. to Yes. 2 legs humans. With Humans? Yes, humans just climbed everything. And now it starts the great and the toughest part of the mountain. Now भामास्केड पूर्ण दिसतंय. बॅकवॉटर, डॅम पण दिसतोय. पावसाळ्यात थर्ड गियर पे नहीं लेना है, सेकेंड और फर्स्ट पे ही खेलना है. ऊपर मेरे को पॉकलेन दिख रहा है, कोई तो कुछ तो कीड़े कर रहा है ऊपर.
पूछना पड़ेगा क्या चल रहा है भाई, वो तो मिट्टी चुरा रहा है. कुठे रे? ऊपर देख ना, त्या डोंगराच्या पायथ्याशी बघ. हे बेसिकली 3 डोंगर आहेत. ब्लॉक चालू आहे तुझं? बेसिकली 3 डोंगर आहेत. एकाला शिखर म्हणतात, एकाला कुंडेश्वर देवस्थान म्हणतात आणि एकाला पाईटचा डोंगर म्हणतात. पाईटच्या डोंगरावरती कुंडेश्वर देवस्थानाचा डोंगर, त्याच्यावरती शिखर म्हणून नाही, असे 3 डोंगर आहेत. आता आपण एक डोंगर चढलोय, दुसरा चढतोय. Okay. आणि दुसऱ्या डोंगराला रस्ता नाही म्हणलं तरी चालेल, तरी बेसिकली थोडं डेव्हलप केले त्यांनी मध्ये मध्ये. पोखरली रे इथं. हा, सगळं पोखरूनच डेव्हलप करतात. रस्ताच करतात ते. आणि इथे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा पावसाळ्यात याल तेव्हा सगळीकडे वॉटर क्रॉसिंग असते. जिथे जिथे रस्ता नाही ना तिथे त्यांनी वॉटर क्रॉसिंग तिथे रस्ताच केला नाही, कारण काय फायदाच नाही तिथे रस्ता वाहून जातो रस्ता. वाहून जातो रस्ता तिथला. लेह लडाख सारखं आहे. ऑलमोस्ट 2 वर्षानंतर आम्ही आलो इकडं परत. हे नाव कशी? येस. छान वाटतं आम्हाला इथं. सेकंड गिअर, नो फर्स्ट, इझिली फर्स्ट. असं वाटतंय. ये सच में क्या कहते हैं अपन इसको, ट्रू टेस्टिंग हाँ. ऑफ एन व्हीकल. बरोबर आहे. और ये गाड़ी टॉर्क किती काढते? टॉर्क भी अच्छा है इसका, इंजन भी अच्छा है, फ्यूल भी पावर वाला है, डीजल है. सीएनजी रहती तो शायद से टंकी नीचे गिर जाती वहाँ पे. ये देख मंगूस. दिवस चांगला जायला. दिवस चांगला जायला आज. बरोबर पोखर तिथे बघ. इथं काहीतरी लिहिलंय त्या लोकांनी. बिबट्या प्रवण क्षेत्र. अब आपको हर जगह एक बोर्ड दिखेगा, बिबट्या प्रवण क्षेत्र. इन केस इफ यू स्पॉट एन लेपर्ड, प्लीज डू शट योर विंडोज एंड प्ले लाउड म्यूजिक so that he can run away from you. Yes. Never do any stunt before that animal. He can bang you badly. He can kill you, but before killing you, he will bang you. भामास्केट धरण, भामचंद्र डोंगर आणि छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या या उन्हाळी दिवसामध्ये अगदी सुंदर आणि विलोभनीय वाटत होत्या. इथे नायकांनी फोटो टाकला होता. बिबट्या माझी होती, 6 पिल्लं होती तिची, आणि असं पठारावरून चालली, हेच डोंगरावर, आणि पठारावरून चालली ती अशी कडे पिल्लं होती माझ्या तिची. लोक थांबली होती, लोकांकडे बघत पण नव्हती माहिती का, कारण पिल्लं होती ना. ती एकटी असते ना, मग तिने घाम काढला असता. त्यांना पण हे असते. देवी आहे, जेव्हा आपण वरून पाया पडून जेव्हा या देवीच्या पाया पडत. ओके. येस. दारू अलाउड नाही, प्लास्टिक अलाउड नाही. प्लास्टिक फेकताना किंवा कचरा करताना सापडल्यास किंवा दारू मद्यपान करताना सापडल्यास दंडात्मक कारवाई व कारवाई. पवित्र डोंगर आहे, त्याला पवित्र ठेवा, अनटच ठेवा, पवित्र राखा, हा. ही आपली जबाबदारी. कारण 3 डोंगर आहेत तसं तो 8 ते म्हटला. 9 लोकांची टीम आहे त्यामध्ये. ते तुम्ही बघितलं असाल बरेचशा ऑफिसेस मध्ये आणि हॉस्पिटल्स मध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असते, BVG म्हणून असतात बघा. BVG काय त्यांना म्हणतात बरं, मेंटेनन्स वाले आहेत ते. त्यांचे 8-9 लोक आहेत जे अख्खा हा रस्ता आणि आजूबाजूचा थोडा परिसर, म्हणजे या रस्त्याच्या कडेचा परिसर सांभाळतात आणि स्वच्छ ठेवतात. तेव्हा तुम्ही बघा एक तरी प्लास्टिकचा तुकडा दिसतोय. इथं वरती जवळपास 100 गाय आहेत, गावरान गाय. ओके. हा, तर 100 गाय आहेत ज्या देवस्थानच्या आहेत. ह्या डोंगरात त्या दिवसभर फिरतात, चरतात. संध्याकाळ झाली की बरोबर देवळापाशी येतात, आराम करतात, दुसऱ्या दिवशी परत जातात. त्या गायांसाठी वरती संस्थांनी, म्हणजे आमच्या आजोबांनी यांनी बराचसे कष्ट करून स्वतःचे पदर मोड करून पैसे गोळा केलेत आणि गायांसाठी शेड केलेले. हे जे रस्ते केलेले हे संस्थेने स्वतःच्या पैशातून स्वखर्चाने केलेले आहेत. आणि हे जे मध्ये रस्त्याची झाडे नाहीयेत, ते पाऊस काळामध्ये हा सगळं पाणी याच्यातून वाहून जातं, कारण वरती बरेचसे असंख्य धबधबे आहेत वरती. याला जे डोंगराच्या पाण्याचं झरा ज्याला म्हणतो आपण ते, त्यामुळे रस्ते केलेले आहे. आणि हे एक त्यांनी नवीन प्रोजेक्ट केलाय
संस्थेने. ओके. किंवा कारण पूर्वी शिखरावरती मंदिर होतं. हा. असं म्हणतात की असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की शिखरावरती मंदिर होतं हे, आणि त्या मग ते शिखरावरती न जाता खाली मंदिर आलं. ते पुराणांमध्ये असं लिहिलंय की एक तेली समाजाची स्त्री होती जी रोज संध्याकाळी, म्हणजे आपण कडूस पण आलो का, कडूस वरून ह्या डोंगरावरती ह्या शिखरावरती यायची रोज आणि देवाला दिवा लावायची. एक दिवस देवाने तिला विचारलं, तुला काय, तुझी काय मनोकामना आहे? ती म्हणते की माझ्यासोबत चल म्हणून. देव मला माझ्या वळून नाही बघायचं माझ्याकडे, मी तुझ्यासोबतच येतोय. ती शिखरावरून खाली उतरली आणि त्या जिथे मंदिर आहे आता तिने मागं वळून बघितलं देवाकडे आणि देव तिथंच थांबले आणि ते वरचं देऊळ खाली आलं अशा प्रकारे. आणि हे म्हणजे आता त्यावरती शिखराला प्रदक्षिणा मारता याव्यात, त्या शिखरावरती जे वयस्कर लोक आहेत ज्यांना प्रदक्षिणा मारता येणार नाही त्यांच्यासाठी तो ट्रॅक तयार केला अख्ख्या डोंगराला. जॉगिंग ट्रॅक आपण त्या म्हणू शकतो किंवा वॉकिंग ट्रॅक आहे जो प्रदक्षिणा मारण्यासाठी आहे. खाली दिसतोय तो ट्रॅक आहे. आणि इथं त्यांनी तळ केलेलं आहे गायींसाठी संस्थेने खाली. RCC बांधकाम करून तळ केलेले आहे जेणेकरून उन्हाळ्याच्या गायांना पाणी भेटत नाही ना प्यायला. पाणी नाही तळ्यात. आणि थोडं काचा वरतीच ठेवा. ते जंगल चालू आहे, मस्ती नको. नाही तर आपण जेवण तयार होऊ. आंब्याची झाडं मस्त पैकी. आणि आता आपल्याला मंदिर दिसणार आहे मित्रांनो, आणि गाया पण दिसतात हे. आणि ह्या गाया बघा, इकडे गाय आहेत सगळ्या गाय आहेत. आणि आपल्याला सावली बघून गाडी लावूयात आपण. सावली दिसते इथे, आपण गाडी पार्क करूयात. शेड आहेत जे गायांसाठी बनवलेले आहेत. हे मंदिर आधी एकदम प्राचीन कालीन मंदिर होतं दगडातलं, ते तोडलं आणि आता नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे. आणि इथं जी स्टोरी झाली ती हीच ना, इथंच देव बसले ते. इथून वरून खाली आले वरून खाली आले ते. आणि हे काहीच नव्हतं पूर्वी, काहीच नव्हतं. खूप डेव्हलप झाले, खूप कंपाऊंड वगैरे बांधले, खूप केले. हे नाही तर सगळे रेस्ट हाऊस वगैरे केलेले आहेत लोकांसाठी, ऑफिस केलेले आहेत. खाली माचांग केलेले आहेत. माचांग फॉर दिस इन द सेन्स असं हाईटवरती बनवतात खालचं व्ह्यू येण्यासाठी. माचांग सुद्धा आहे. गाय आहेत, आपण जरा गायांकडे जाऊयात. गाया बेसिकली येत नाही माणसाच्या जवळ, घाबरून पळतात लांब. काही ज्या ॲग्रेसिव्ह असतात त्या अटॅक पण करतात. एखादी गाई जर व्यायली असेल, तिला वासरू वगैरे असेल, ती ॲग्रेसिव्ह होती, ती अटॅक करते. कारण ह्यांचं नेचर एकतर ह्यांना काही माणसांची सवय नसते या गायांना. हे डोंगरातल्या जंगली गाय आहेत, गावरान गाय आहेत. त्यांचं दूध हे पृथ्वीवरचं अमृतच आपल्याला म्हणावं लागतं. बस झालं गाय आहेत सगळ्या. ते गायांना पाणी पिण्यासाठी ते मध्ये हे तयार केलं, हे पण तयार केलेलं आहे. काही गाय हौद आहे, चटकेची बस गाय पाणी. तुम्हाला करवंद खायची असं म्हणतो, करवंद पण इथं भेटलं. कुठे? करवंदाचे जाळ आहेत या सगळ्या, शोधून काय. फक्त बी अवेअर ऑफ चित्ताज, लेपर्ड्स. बी अवेअर ऑफ लेपर्ड्स एव्हरी टाइम. प्रॉपर जंगल आहे ना? हे प्रॉपर जंगल आहे, कारण अनटच जंगल आहे, अनटच्ड जंगल आहे. करवंद इथं आपण बघू शकतो. फक्त जंगली प्राण्यांपासून सावध राहा, कारण ते गाया वगैरे आहेत ना, ते पण इथं येऊन थांबतात. हे करवंद अजून पिकले नाही आहेत, पिकतील तेव्हा तुम्ही खाऊ शकता. मोठे मोठे करवंद काळ कच्चं आहे ते, स्पंदन कच्चं आहे ते. बिया ठुकून द्या, कच्चं खाऊ नको ते, उगाच तुला काहीतरी इन्फेक्शन वगैरे. इन्फेक्शन तर नाही होणार. मा Again, I will say one thing: be aware of leopards. Again and again, because many of the times people have spotted them. They are very easy to spot here. You know? आणि तू फक्त करवंद खातोस. करवंद काळं असतं, प्रॉपर काळं होतं.
घेतली ना गाडी घ्या. सो शरद भाऊ बुट्टे पाटील माजी सभापती व सदाशिव पुरवळे यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा. पाणी आहे इथं गाय, आणि अभिषेक आपल्याला गाईड करेल या जागेबद्दल. इथं वॉशरूम आहे. सो मंकी स्पॉट करू शकता. अरे ते बघा मंकीज. मंदिरात तर खूप आहे. हनुमान जयंती आहे. हो आज हनुमान जयंती नेमकं. श्री क्षेत्र कुंडेश्वर. तिथं माझा आजोबांचा फोटो लागला. अच्छा आज अरे बघ अभिषेकच्या आजोबा पहिलेच आहेत. हे खूप जुनं आहे. ते माकडं खेळ खेळतात. चटके लय लागले भाई. इथून कोपऱ्यातून आहे. चटके खूप लागतात. उगाच भाजून नको घेऊ पाय. आनंदी सीन आहे. माकड होतं त्याचं पिल्लं होतं. त्याच्या असं एकदम चिटकून होतं आम्हाला. वर गेलो आम्ही. कुठून रे? रेलिंग केले का? रेलिंग हा, हे. नव्हतं असं चढायला लागायचं. आता रेलिंग केले चढायला. ओके. धरून चढतात लोक. त्यामुळे 2-3 दिवस झाले असते. ही सगळी डोंगरात वेलेली आहे. डोळे तर बंद आहे त्याचे. म्हणून म्हणलं ना, ते आता नवीन दिसते एवढं क्लीन आणि जवळ देवती. द फर्स्ट वॉक. गाई पहिली पावलं बघितली आपण. आता जाईल त्याच्या मागे मग. सोमती आणू शकल मग आले किंवा पिंदर गाईला ते. ते गाईचं पिलं ना त्यांनी कासातलं दूध ताकद पिलं आहे ना. पहिलं, लय ताकद येणार. मग तो इझी झाला सगळी.
माझा धबाडा चेहरा बघण्यापेक्षा मला असं वाटतं जे मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिला आहे तो खूप डिटेल व्हिडिओ आहे, ज्या जागेवरती आम्ही गेलो आहे. मला जास्त करून देवधर्माचं जास्त माहीत नाही, मी असं म्हणेल, किंवा मी प्रॉपर माणूस नाही आहे त्या जागेला एक्सप्लेन करणारा. मी फक्त जेमतेम असंच तुम्हाला कॅमेरा फिरून व्हिडिओ दाखवेल किंवा मी नमस्कार करेल मनापासून, बट तेवढं दिसेल तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये, बट बाकीचं तुम्हाला काही माहिती भेटणार नाही. या व्हिडिओमध्ये मी थोडे शॉर्ट्स ज्या व्हिडिओचे घेतले त्याचं मी नाव आणि त्याचं यूट्यूब चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये हे केलं आहे, लिंक केले. तो व्हिडिओ खूप बघा तुम्ही, 8 मिनटाचा व्हिडिओ, तुम्ही त्या जागेसोबत कनेक्ट व्हाल. ही जागा तसं म्हणायला गेलं तर अभिषेकच्या खूप जवळ होती म्हणून तो व्हिडिओ नकळतपणे काढला गेला आणि तो रेकॉर्ड झाला. तेवढं एक हे घ्या, व्हिडिओ कसा तरी काढला गेला आहे मला माहिती आहे. हा व्हिडिओ मी फक्त आठवणीसाठी टाकतो आहे, पण ह्याच्यानंतर तो व्हिडिओ बघा जर तुम्हाला जागेवर जायचं आहे. ओके.